ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक के जन्मदिन के उपलक्ष्य पर ऐरोली में स्थायी समिति सभापति अशोक पाटिल के नेतृत्व में विद्यार्थी गुणगौरव समारोह का भव्य आयोजन किया गया। इस खास मौके पर ऐरोली विभाग के 10वीं और 12वीं में सर्वाधिक गुण हासिल करने वाले मेधावी छात्रों का विशेष सम्मान किया गया, तो वहीं अन्य मेधावी छात्रों का सत्कार भी संपन्न हुआ। इसी के साथ विभाग के डॉक्टर्स, वकील, सीए और सफाई दूतों का भी विशेष सम्मान किया गया। तो वहीं प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों का योग मैट देकर उन्हें भी सम्मानित कर उनका आशीर्वाद लिया गया। इस खास मौके का हिस्सा बनने के लिए खुद शिराड़ा विधानसभा के विधायक सत्यजीत देशमुख उपस्थित थे। साथ ही विविध भाजपा नगर सेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता, नागरिक और छात्र बड़ी संख्या में मौजूद रहे। मौका संदीप नाइक के जन्मदिन का था, इसलिए यहां विशेष आरोग्य शिविर और रक्तदान शिविर का भी आयोजन कर सामाजिक दायित्व का उदाहरण पेश किया गया। विधायक सत्यजीत देशमुख और छात्रों ने अशोक पाटिल आयोजित उपक्रम की सराहना करते हुए संदीप नाइक को जन्मदिन की शुभकामनाएं दी। ह्या नाईक कुटुंबियाचं खूप मोठ्या पद्धतीचं योगदान ह्या नवी मुंबई नगराच्या प्रती त्यांनी सातत्याने दिलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती आजच्या असणाऱ्या ह्या उपस्थितीतून दिसते। आणि त्यात माझे बंधू सहकारी आदरणीय अशोक पाटील साहेब यांनी अविरत अशा पद्धतीचं कष्ट सातत्यानं 24 तास राबून 365 डेज सातत्यानं समाजासाठी स्वतः सेवेत राहून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा विश्वास किंवा घरोबा संपादन केलेला आहे। आणि त्याचाच आज एक आपण बघतोय एवढ्या मोठ्या संख्येनं ही जनता इथं आदरणीय संदीपजी नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ आयोजित केलेल्या या सर्वरोग निदान शिबिराच्या निमित्तानं, रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आलेले आहे। माझी एवढीच या निमित्तानं शुभेच्छा आदरणीय गणेश नाईक साहेबांना अत्यंत चांगलं आयुरारोग्य मिळो, संदीपजी नाईक साहेबांना अत्यंत चांगलं आयुरारोग्य मिळो आणि ह्या नगरीच्या विकासाच्या त्यांच्या सगळ्या संकल्पना या आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या हातानं व्हाव्यात अशा पद्धतीची इथे या निमित्तानं कामना करतो। सांगायचं आमचे पितृतुल्य नेतृत्व आदरणीय गणेश नाईक साहेब आहेत, म्हणजे माझ्या पिताश्रींच्या बरोबरीनं त्यांनी काम केलेलं आहे। 90च्या दशकामध्ये ते या विधिमंडळामध्ये आले। आज आमचं भाग्य आहे की आम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकलो आणि सगळ्यात सौभाग्य आमचं असं आहे की आम्ही नाथ भक्त आहोत, आम्ही अंबामातेचे भक्त आहोत, आम्ही शिराळवासी आहोत आणि आमची सगळ्यात महत्त्वाची पवित्र नागपंचमी की जी कायद्याच्या जोखाडत अडकली होती ती मुक्त करण्याचा आणि नागपंचमी परत एकदा धार्मिक परंपरेप्रमाणे साजरी करण्याच्यासाठी जी आमची सगळ्यांची जी एक प्रयत्नाची शिकस्त होती त्याला सगळ्यात मोठा पाठिंबा हा वन खात्याच्या मार्फत आदरणीय दादांनी दिला, गणेश नाईक साहेबांनी दिला। नंतरच्या काळामध्ये दिल्लीपर्यंत ते गेले। भूपेंद्र यादव साहेब, अमित शाह साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा ही आपली भूमिका सांगितली आणि नंतर सरकार, राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नातनं परत एकदा ही नागपंचमी आमची सुरू करण्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप मोठ्या पद्धतीचा हातभार दिलेला आहे। म्हणून चातकासारखे शिराळवासीय हे आदरणीय नाईक साहेबांच्या स्वागतासाठी तिथं आतुर आहेत। हा आमचा निरोप त्यांना द्या। मेरा नाम रिया है, मैं ऐरोली में रहती हूँ। ये प्रोग्राम में अशोक पाटिल सर ने जो सारे स्टूडेंट्स के लिए किया उससे हम सारे स्टूडेंट्स को बहुत इंस्पिरेशन मिला है। इसमें डॉक्टर्स, लॉयर्स और सीए वो सबको भी इनवाइट किया था। सो इससे जो 10th और 12th के स्टूडेंट्स हैं उनको भी इंस्पिरेशन मिला है कि आगे जाके हम भी ये सब करेंगे और फिर हम भी यहाँ पे वापस सत्कार के लाएंगे। नमस्कार, माझे नाव सोम कैलास महाजन, मी प्राथमिक शिकतो। माझी आता 10वी पूर्ण झाली व 10वी मध्ये मी 49.20 गुण मिळवले। आज अशोक पाटील साहेबांनी येथे हायगडे भवन सेक्टर 15 येथे सन्मान सोहळा आयोजित केला होता। यामध्ये मला आयोजित करण्यात आले। हा कार्यक्रम उत्तम प्रकारे घडवण्यात आला। यामध्ये आम्हाला बॅग्स, सन्मान चिन्ह, ट्रॉफी, सर्टिफिकेट इत्यादी साहित्य देऊन आमचा गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम उत्तम प्रकारे घडवून येण्यासाठी तसेच आम्हाला प्रेरणा देण्यासाठी अशोक पाटील साहेबांना मी धन्यवाद करतो। शेवटी असेच कार्यक्रम ते राबत राहो असे मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। माझं नाव निर्जरा शेवाळे आहे। मला कराटेमध्ये अवॉर्ड भेटला आहे आणि अशोक पाटील साहेब आणि संगीता मॅडम यांचे मी खूप आभारी मानते। ते दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतात आणि हे खूप मोठी संधी त्यांनी दिलेली आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगला आहे आणि मी त्यांचे आभार मानते। वहीं स्थायी समिति सभापति अशोक पाटिल ने भी अपनी भावनाएं व्यक्त करते हुए संदीप नाइक के व्यक्तित्व को शानदार बताया और उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। मला अतिशय आनंद आहे या ठिकाणी 4 ऑगस्ट दिवशी या नवी मुंबई शहराचे युवा नेतृत्व, आमचे मार्गदर्शक आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार
आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचा 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने सातत्याने आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांची सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकवण आहे की समाज उपयोगी कार्यक्रम आपण सातत्याने राबवत चला, जेणेकरून ज्येष्ठांचा सन्मान, माता भगिनींचा सन्मान, या ठिकाणी 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सन्मान, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना योगा करणाऱ्या सर्व माझ्या वडीलधाऱ्यांना योगा मॅट वाटप, अशा अनेक उपक्रम, त्याचबरोबर मोठं भव्य आरोग्य शिबिर, भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी या निमित्तानं आयोजित केलेलं आहे. खरं पाहिलं तर आपल्याला माहीत आहे की या राज्याचं उज्ज्वल असं नेतृत्व करणारे आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये ज्यांनी पूर्ण नवीन राज्यामध्ये वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय या नवी मुंबई शहराचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने या ऐरोली भागामध्ये समाजसेवा करताना प्रत्येक माणसाला कशा पद्धतीनं सन्मानित करायचं, जीवन जगताना कशा पद्धतीने जगलं पाहिजे, हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली हा घडलेला कार्यकर्ता अशोक पाटील असो, संगीता पाटील पत्नी असो, या प्रभागामध्ये अनेक लोकांची सातत्याने सेवा करण्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही या ठिकाणी करत असतो. लोकांचे अडचणी ज्या असतील त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये त्यांना काही असणारे त्यांचे विविध वेगवेगळे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली करत असतो. यामध्ये सातत्याने या ठिकाणी ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभतं ते आमचे ठाण्याचे माजी खासदार संजयजी नाईक साहेब असतील, नवी मुंबई महानगरपालिकेचे युवा नेतृत्व सभागृह नेते सागरजी नाईक साहेब असतील, यांचं नेहमी सहकार्य असतं आणि या सहकार्याच्या जोरावर या ऐरोलीमध्ये अनेक कामं या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी करत असतो. मी माझ्या प्रभागातील तमाम आणि ऐरोलीच्या सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी आदरणीय संदीपजी गणेश नाईक साहेब यांना खूप खूप वाढदिवस शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच लोकांची सेवा घडत राहो, आमचं राहिलेलं आयुष्य त्यांना आम्ही अर्पित करतो आणि त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा घडत राहो अशी या ठिकाणी या निमित्तानं आज संकष्टीच्या दिवशी गणराया चरणी प्रार्थना करतो. खरं पाहिलं तर आज एवढ्या पावसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, आपण पाहताय की या ठिकाणी खऱ्या अर्थाने अशोक पाटील सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ऐरोली भागातील असणाऱ्या लोकांचं प्रेम, आपुलकी, माया ही सदैव अशीच राहावी अशी सुद्धा या ठिकाणी गणराया चरणी प्रार्थना करतो. मी मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आज अतिशय सुंदर असा लोकाभिमुख कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने झालेला आहे. आदरणीय संदीपजी नाईक साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं आहे, बुके, शाल, श्रीफळ देण्यापेक्षा आपण समाजासाठी समाज उपयोगी कार्यक्रम करा, जेणेकरून त्यामध्ये लोकांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद बघायला मिळेल आणि याचाच भाग म्हणून आज हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येनं सगळा समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.